नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सिद्दीक शेख आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 6 एप्रिल आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक 800 ते 900 मध्ये आवक वाढलेली आहे। 300 ते 400 नी बघू काय बाजारभाव मध्ये बदल होतो का, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगेल। सरासरी हायस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आज आवक वाढ झालेली आहे। शनिवार आपण बघितलं 500 ते 600 मध्ये आवक होती। आज 800 ते 900 मध्ये आवक आहे। 300 ते 400 ने आवक वाढ झालेली आहे। बघू काय बाजारभाव मध्ये बदल होतो का, सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये कळणार आहे। एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजारभाव आपण व्हिडिओमध्ये सांगितलेला असतो। व्हिडिओ पूर्ण बघा। आतापर्यंत आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ। तर मित्रांनो, लिलाव चालू झाला आहे। पहिलीच लाईन आहे, पहिलाच नगे बघू शकून क्वालिटी कांद्याची 10.25 जाईल। कुठला आहे कांदा? दत्ता शिंगी 1025 रुपीज। बर, कोणतं बियाणं यायचं? काय येतो मग? ठीक आहे, चाल पुढं बघू। काय भाव गेले? 1360 जाईल बघू शकून क्वालिटी कांद्याची 1360 रुपये 1360 रुपीज। कुठला आहे कांदा हा? सय्यद पिंपरीचा कांदा आहे। आणि कोणतं बेलाचं बियाणं आहे का? बरं, शनिवारी होते का तुम्ही? नव्हते ना, ठीक आहे, पहिलीच खेप आहे। ठीक आहे, पुढं बघू। शेजारी किती गेले बघ शकून क्वालिटी कांदे 1140 जाईल 1140 रुपीज 1140 रुपये। कुठला आहे कांदा? सुक्याण्याचा कांदा आहे। कोणतं बियाणं आहे? ठीक आहे, पुढं येलोरचं बियाणं आहे ना? बरं, येलोरचं बियाणं आहे। शनिवारी होते का तुम्ही? किती गेलेत शनिवारी? 1200 रुपये गेलेत। अच्छा, ठीक आहे, पुढं बघ बघ शकतो। उन्हाळ्याची गोल्टी काय गेली? 850 रुपये 850 रुपीज। कुठले दादा आपण? वडाळी बोई ना? बरं, ठीक आहे, बघ शकतो मी लाल चना घे। काय भाव गेले? 940 रुपये। कुठला आहे कांदा? भुत्याण्याचा कांदा आहे 940। आणि गोल्टी किती गेली फिक्स मध्ये का? हो, किती? 350 फिक्स मध्ये गोल्टी। ठीक, पुढे बघ काय भाव गेले? 1300 रुपीज 1300 रुपये बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे, 45। काय भाव गेला दादा? 850 801 जाईल ना? 61। अच्छा, 861 861 रुपीज। कुठले काका आपण? हिवाळी ना? ठीक, किती गेली सुकेनकर? 650 जाईल 650 650 रुपीज। बर, पुढं बघ बघ शकून क्वालिटी कांद्याची। काय भाव गेले? 900 रुपये। शनिवारी होते का? किती गेलं शनिवारी? बरं, बघ शकू 900 रुपये जाईल 900 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, दिवाळी। ठीक, काय भाव गेले काका? 961 961 रुपीज बघू शकतो 961। किती अजून कांदा? बरं, कुठला आहे कांदा? सिरसगाव। बरं, ठीक, पुढं बघ बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेले काका? 1370 1370 रुपीज बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 50-55 साईज आहे, एक साईज मध्ये माल आहे। आणि कुठला कांदा आहे? नामपूर। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे, शनिवारी होते का काका तुम्ही? नव्हते ना? ठीक, पुढं बघू। हे काय गेले का हो? हे किती गेले? 950 बघ शकतो 950 रुपीज। कुठला आहे कांदा हा? चांदोरीचा कांदा आहे ना? ठीक, 560 रुपये 560 रुपीज 560 रुपये गोल्टी। कुठले आपण दादा? वडाळी बोल। ठीक, आणि कांदा कोणाचा आहे? काय भाव गेले? 1100 रुपये कांदा जाईल बघू शकतो।
1100 रुपये 1100 रुपीज. कुठला आहे कांदा हा आणि कोणतं बियाणं यायचं? शनिवारी होते का? नाही ना, ठीक. पुढं बघू. काय भाव गेले? 1342. 1342 1342 रुपीज. 1342 रुपये. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. 1342 रुपये एक साईज मध्ये माल. 50-55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? रेड फोरचं बियाणं आहे. शनिवारी होते का तुम्ही? नाही, पहिलीच गाडी आहे. पहिलीच गाडी ना, ठीक. रेड फोरचं बियाणं आहे. पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले माऊली? 1000 रुपये. कुठला आहे कांदा? सुखेनाचा कांदा आहे. 1000 रुपये जायले 1000 रुपीज. शनिवारी होते का तुम्ही? नाही, पहिलाच दिवस आहे ना, ठीक आहे. कोणतं बियाणं आहे याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. 1100 रुपये. कुठला आहे कांदा आणि कोणतं बियाणं होतं याचं? बरं, लाडूचा कांदा आहे. 1100 रुपये. पूर्ण 1100 झाले का? पहिली खेप आहे का? शनिवारी होते पहिलीच खेप आहे ना, ठीक. बियाणं कोणतं याचं? अच्छा, ठीक. पुढं बघू. धन्यवाद. काय भाव गेले? 1290 1290 रुपीज. बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. 1290 रुपये. 50-60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा हा? पालखेड बंधारा. कोणतं बियाणं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. पालखेड बंधारा. शनिवारी होते का तुम्ही? आजच आहे ना, ठीक. बघ शकतो. काय भाव गेले? 1070 1070 रुपीज. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 50-60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? बरं, कोणतं बियाणं होतं? पुन्हा पुढचं बियाणं, ठीक. शनिवारी होते का? किती गेले होते? 1299 गेले ते. लगभग 1300 रुपये गेले ते. आता आज कमी गेले. बरं, ठीक. 200 रुपयांनी कमी गेले आज. बरं, बरोबर. चालेल. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1125. बघ शकतो मी 1125 1125 रुपीज. कुठला आहे कांदा? वारीचा कांदा आहे. हा कोणता? याचं बियाणं कोणतं आहे? अच्छा, ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1050 रुपये 1050 रुपीज. कुठला आहे कांदा हा आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? बियाणं कोणतं आहे? निपाडचा कांदा आहे ना, ठीक. काय भाव गेले? का 1270 रुपये जायले. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 1270 1270 रुपीज. 1270 एक साईज मध्ये कांदा आहे. 50 ते 60 साईज आहे. कुठला आहे कांदा हा आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती. बघ शकतो 1270, ठीक. शनिवारी होते का तुम्ही? नव्हते ना. काय भाव गेले? 1000 रुपये 1000 रुपीज. बघ शकतो. कुठला आहे कांदा हा आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? शनिवारी किती गेले ते? शनिवारी होते का? अच्छा, ठीक. आज भरपूर कमी गेले ना. बरं, पुढं बघू. हे किती गेले काका? 952 रुपये 952 रुपये. 952. कुठला आहे कांदा हा? कांदाळस ना, ठीक आहे. याचं कोणतं बियाणं होतं काका? पहिली खेप आहे का? शनिवारी आले होते? आज झाले ना, ठीक. पुढं बघू. काय गेली गोल्टी? 700 रुपये 700 रुपीज. बघ शकतो 700 रुपये. कुठली आपण? ते, ठीक. त्याच कांद्यामधली गोल्टी का? अच्छा, पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1402. कुठला आहे कांदा हा? खैरवाडी. 1402 एक साईज मध्ये कांदा आहे. बघू शकतो 1402 रुपीज. बियाणं कोणतं त्याचं?
पुन्हा फुरसुंगी खरवाडी ना ठीक. पहिलीच केप आहे का? पहिलीच केप आहे ना ठीक. पुढं बघू काय भाव गेले बघ सगळी क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1100 रुपये 1100 रुपये. कुठला आहे कांदा? सुकेण्याचा कांदा आहे 1100 रुपये. बरं बघ सगळी क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1280. कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे 1280. बघ सगळी क्वालिटी कांद्याची. 50 ते 60 साईज आहे कांद्याला. चिंचखेडचा कांदा आहे. शनिवारी होते का? किती गेले होते शनिवारी? 1325 गेले होते शनिवारी. बरं याचं बियाणं कोणतं हो? जिंदालचं बियाणं. बरं ठीक. पुढं बघू बघ सर तुम्ही 1070 रुपीज जाईल. 1070. कुठला आहे कांदा? दोडंब्याचा कांदा आहे 1070. बरं ठीक आहे. शनिवारी होते का? किती गेले होते शनिवारी? उन्हाळाच होता ना ठीक. पुढं बघू हे किती गेले काका? 925 रुपये 925 रुपये. बरं कुठला आहे कांदा? सुकेण्याचा कांदा आहे 925. पुढं बघू हे काय भाव गेले हो? 1022 1022 रुपीज. बरं 1022. हा कांदा कुठला आहे? दोडंब्याचा कांदा आहे ना ठीक. 1022. बघ सर क्वालिटी कांद्याची 1360 रुपये 1360 रुपीज. 1360. कुठला आहे कांदा? हा दोडंब्याचा कांदा आहे 50-55 साईज आहे कांद्याला. दोडंब्याचा कांदा आहे. शनिवारी किती निघाला होतो? 1371 गेला होतं आणि आज 1360 गेला ना. बरं ठीक आहे. काही जास्त फरक नाही वाटला. बरं ठीक. कोणतं बियाणं बोलले याचं? घरगुती बियाणं ठीक. काय भाव गेले काका? 861 रुपये. बघ शकतो तुम्ही गोल्टा माल आहे 861 861 रुपये. बरं 861. कुठला आहे कांदा? सुके ना. आधी आणलं होतं गोल्टा? शनिवारी आणलं होतं का? किती गेले होते शनिवारी? 975 झाले होते. गोल्टी होती ना ठीक. पुढं बघ काय भाव गेले? 960 रुपये 960 रुपीज. बघ शकून क्वालिटी कांदे. आणि शनिवारी किती गेले होते? नव्हते ना. 960 रुपये 960 रुपीज. चांगला आहे ना माल. बरं ठीक. कुठला आहे कांदा बोलले? खडक माळेगाव ना ठीक. पुढं बघू काय भाव गेले? 780 रुपये 780 रुपीज. बघू शकतो. कुठले आपण? ब्राह्मणगाव. बरं कोणतं बियाणं त्याचं ठीक. 1040 रुपये. कुठला आहे कांदा? ब्राह्मणगाव वनस. बरं 1040 1040 रुपीज. शनिवारी होते का? किती गेलो शनिवारी? 1065. आणि कोणतं बियाणं यायचं? घरगुती बियाणं ठीक. पुढं बघू बघ शकतो तुम्ही 1070 1070 रुपीज. कुठला आहे कांदा? आडगाव नाशिक 1070. बरं किती गेले? 970 970 रुपीज. कुठला आहे कांदा हा? बरं ठीक.